एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, भारताच्या कितव्या लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे? तर 17व्या। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आली आहे? तर 202 विधेयक मांडण्यात आली आहे। लोकसभेच्या एकूण 202 विधेयक मांडण्यात आली आहे देशाच्या 17व्या लोकसभेत। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, भारताच्या 17व्या लोकसभेत किती कायदे मंजूर करण्यात आले आहेत? तर 222 कायदे मंजूर करण्यात आले आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, पाकिस्तान देशात नुकतीच किती जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली? तर 265 जागांसाठी निवडणूक पार पडली। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात किती आहेत? तर 54 आहेत। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी 2024 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कुठे साकारण्यात येणार आहे? तर पुणे या ठिकाणी साकारण्यात येणार आहे देशातील पहिले ऑलिम्पिक भवन। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाच्या। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, ICC अंडर 19 क्रिकेट मेन्स वर्ल्ड कप 2024चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे? तर भारत देश हा उपविजेता संघ ठरलेला आहे। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिलेली आहे? तर आसाम या राज्याच्या। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर 200वी जयंती साजरी करण्यात येत आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कुठे होणार आहे? तर दुबई या ठिकाणी होणार आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणते समाजसुधारक लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत? तर गोपाळ हरी देशमुख हे समाजसुधारक लोकहितवादी आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी होता? तर राजगड हा किल्ला। एक हे प्रश्न करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 नंबरचा असा आहे, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्यावड यात्रा कोठून सुरू केली? तर चंपारणने या ठिकाणून सत्यावड यात्रा सुरू केली। 3 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, वाकबगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वेज असा होईल। 1 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 नंबरचा असा आहे, पतन या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? तर उन्नती असा होईल। 3 हे पर्याय योग्य आहे। प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो? केशवसूत यांना हा मान दिला जातो। 1 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलण्याचा अधिकार आहे? तर राज्याचे राज्यपाल यांना राज्य विधिमंडळ बोलण्याचा अधिकार आहे। 1 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर या ठिकाणी पंडित दमन मोहन मालवीय यांनी ही संकल्पना मांडली। 1 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे,
सून या शब्दाचे पचन बदला तर सुना असे होईल। एक हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कोठे स्थापन होणार आहे? तर पुणे या ठिकाणी स्थापन होणार आहे। एक हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? तर महानदी ही महाराष्ट्रातून वाहत नाही। एक हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते आहे? तर केरळ उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय आहे। 3 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, 1840 मध्ये परमहंस सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केली। 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, आदर शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता आहे? तर अनादर असा आहे। 1, 2 हा पर्याय योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाहणार आहोत आपण 28 नंबरचा, सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे। 4 हा पर्याय या ठिकाणी 4 हा ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 नंबरचा असा आहे, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर नागालँड या राज्यामध्ये आयोजित केला जातो। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, ब्रह्मपुत्रा नदी ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते? तर अरुणाचल प्रदेश या प्रदेशातून प्रवेश करते। 1 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, राऊ या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर NS इनामदार हे आहेत। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातूक आढळते? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 33 नंबरचा असा आहे, भारतीय राष्ट्रीय कगिराचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी घेण्यात आले आहे? तर मुंबई या ठिकाणी घेण्यात आले आहे। 1 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहे। 3 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे मित्रांनो, सैनिकांनी तवाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखा? तर साधा भूतकाळ असा होईल। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 37 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्यास लागून नाही? तर आंध्र प्रदेश या राज्याची। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 38 नंबरचा असा आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली। 2 हे ऑप्शन करेक्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर, GK, प्रिव्हियस क्वेश्चन व समाजसुधारक यांच्याविषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास MR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। जे पेपर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी शिफ्ट फर्स्ट, सेकंड, थर्डमध्ये जे क्वेश्चन झालेले आहेत ते खूपच हार्ड प्रश्न होते। मध्ये काही प्रश्न आपल्या व्हिडिओमधून आलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका बनवलेली आहे, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये घेण्यात येणार आहे। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण 1000 प्रश्नामधून काही लिमिटेड मोजकेच क्वेश्चन जे TCS पॅटर्ननुसार विचारले जातात ते प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेत जात आहोत। त्या अनुषंगाने आपण सर्व विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। नमस्कार।